नुकतंच पोटाऱ्यातून बाहेर पडलेल्या कणसासारखी चिल्ली दिसत होती. ती नाना खोताची लाडकी लेक वयात आली होती. तिला उभ्या गावात जोड नव्हती. रंगाने आणि तारुण्यानं ती उजवी होती. ती चालू लागली की तिच्या टाचेखाली खडा खरकन फुटत होता. ती भरदार उभार छाती, नाकाची धार, रेखीव ओठ, पाणीदार डोळे व बारीक कंबर यामुळे चिल्लीला नजर लागत होती. छातीवरचा ढळलेला पदर सावरण्याची तिची लकब नि निऱ्यांचा घोळ टेपली गजगतीनं चालणं यांचं तर कित्येकांना वेड लागलं होतं. ही देखणीनी तरणी चिल्ली आपल्याला मिळावी, तिनं आपला सुंदर देह आपल्याला अर्पण करावा म्हणून कित्येकांनी देवाला नवस केले होते. देवावर भार घातला होता. निरोध चिल्ली चिल्ली करीत होते. परंतु ती नाना खोताची एकुलती एक लेक चिल्ली कुणाकडेच पाहत नव्हती. ती आपल्याच धुंदीत धुंद होती. गोऱ्या मनगटात हिरवी रेशमी काकणं, अंगात हिरवी पण खडीची तंग चोळी, तसंच हिरवं इरकली लुगडं आणि त्याच्या निऱ्यांचा घोळ टेपली ती घराबाहेर पडली की गावातील उंडगी पोरं बावरत, चेकळत नि उसाचं टाकत. काही जण तर देवाच्या कुळीचा उद्धार करीत. देव पावत नाही म्हणून कित्येकांनी देवाला मूर्खात काढलं होतं. चिल्लीच्या अस्तित्वात गावात एक नवं वारं वाहत होतं. आपणही चिल्लीसारखं स्वच्छ राहावं, देखणं दिसावं म्हणून जो तो शिकस्त करीत होता. पोरं रोज घासून अंघोळ करीत होती. कापडं धुवून पटके रंगून ऐटीत फिरत होती. पान खात होती. दुकानात सुपारी, साबण, कात, रंग या मालाचा खप वाढला होता. आपला हा माल कशामुळे खपतो आहे हे गुंडावाण्याच्या लक्षात येत नव्हतं. मात्र हा गाव सुधारणेच्या मार्गावर लागला आहे. असंच लोकांनी चैनीत राहावं आणि आपला व्यापार वाढावा असं त्याला वाटत होतं. एखाद्या दिवशी चिल्ली पेटेत आली की सारी पेट बावरत होती. तरणी माणसं तिला पाहून दिपत होती. म्हाताऱ्यांना आपल्या गेलेल्या तरुणपणाची आठवण होऊन चिल्लीचा हेवा वाटत होता. कित्येकांना वाटत होतं देवानं रूप घडवावं तर असं या चिल्लीसारखं. चिल्लीसाठी जोडणी लागलेल्या सर्व पोरात यदू पाटलाचा राजा आघाडीवर होता. हा राजा दिसण्यात बरा होता, स्वभावानं वाईट नव्हता. पोलीस पाटलाच्या घरात जन्म घेऊन तो गरीब माणूस ख्याती पावला होता. तोही तरुणी भरदार होता. त्याच्या अंगात रेड्याचं बळ होतं. घरानं, दौलतीनं, बळानं गावात त्याची बरोबरी कुणीच करू शकत नव्हतं. अशा या राजाला चिल्लीचं वेड लागलं होतं. तो रात्रंदिवस तिचाच विचार करीत होता. तासनतास त्याला चिल्ली आठवत होती. क्षणभरही चिल्ली त्याच्या चक्षुपुढून दूर होत नव्हती. रात्री त्याला स्वप्न पडत होती. चिल्ली लाजत, मुरडत, भुवया मोडीत येत होती. त्याच्या गळ्यात पडत होती. त्याला खेटून बसत होती आणि त्याच्या कानात कुजबुजत होती. राजा, मी तुझे आहे. पण ते स्वप्न संपलं की राजाची दारुण निराशा होत होती. स्वप्नात आलेल्या चिल्लीनं परत जाऊ नये असं त्याला वाटत होतं. तो सर्व सोडून दिवसभर चिल्लीच्या पाठीवर बसला होता. अगदी घारीसारखा तळपत होता. आपल्या अंगात भरपूर बळ आहे. आपल्या घरी अमाप दौलत आहे. आपणही तरुण आहोत याचा त्याला विसर पडत होता आणि तो लाचार झाला होता. चिल्लीच्या ओढीनं त्याला भयंकर दुबळं करून ठेवलं होतं. आपलं बळ, आपलं तारुण्य हे त्याच्या हिशोबातच उरलं नव्हतं. तो एखाद्या दिवशी चिल्ली दिसली नाही तर उगीच काहीतरी सबब काढून खोतांकडे जात होता आणि डोळे भरून चिल्लीला पाहून येत होता. ती बेरकी चिल्ली झाड बघून घाव घालीत होती. वेड लागलेल्या पोरांना अधिकच वेड लावत होती. राजाचं वेड तिला समजलं होतं. तो दिसला की ती कासवाप्रमाणे मान आत ओढून भुजा उडवीत होती. जीभ चावून मुरकी मारत होती आणि तेवढीच सुनूक धरून गडप होत होती. त्यामुळे राजा हुरळत होता. या पोरीला आपलं वेड लागलं आहे म्हणूनच ती अशी लाजते, हसते, गिरकी मारते असा त्याचा समज वाढत होता. चिल्लीनं राजाला आपलं खूळ लावलं होतं. दुपार झाली होती. ऊन मी म्हणत होतं. शिवारात सामसूम झाली होती. पाखरं सावली धरून बसली होती. माणसं झाडाखाली विसावा घेत होती. वातावरण मुकं झालं होतं. खोताचा मळा शांत वाटत होता. नाना खोत अजून आला नव्हता. एकटी चिल्ली खांद्यावर चाबूक घेऊन विहिरीवर उभी होती. राजा एका पांदीनं आपल्या मळ्याकडे चालला होता. नानाच्या मळ्याजवळ येताच त्याला चिल्लीची आठवण झाली आणि आज चिल्लीला गाठून काय ते विचारावं असा विचार करून तो चटकन पांदीतून वर येऊन मळ्यात शिरला. त्याला येताना पाहून प्रथम चिल्ली गंभीर झाली आणि मग शांतपणे एका दगडावर बसली. राजा हसत हसत पुढे आला आणि म्हणाला, चिल्लू, भाकरी खाल्लीस का? खाल्ली की.
चिल्ली म्हणाली. इकडं कुठं वाट चुकल्यावानी? छा छा, मी वाट कसं चुकन? राजा म्हणाला. म्हटलं जाता जाता नानाला भेटून जावं. नानाला का नानाच्या लेकीला? तिनं भुवया चढवून विचारलं आणि राजा हसला. क्षणभर विचारमग्न झाला आणि मग हिंमत करून म्हणाला. चिल्लू, एक गोष्ट बोलू? हो, बोल की. तिनं संमती दिली आणि राजाची नजर तिच्या छातीवर चरफडली. तशी ती चमकली. तिने ढळलेला पदर चटकन सावरला आणि पुटपुटली. डोळं जातील. खरं सांगू? डोळं गेलं असतं तर मला आनंदच झाला असता. राजा दुःखी स्वरात म्हणाला. मी आंधळा होऊन निवांत बसलो असतो. मग डोळं फोडून घे की, ती नाक फुगवून म्हणाली आणि राजाचा चेहरा पडला. चिल्लू म्हणाली. हं, कसली गोष्ट बोलणार ती बोल लवकर. चिल्लू, मला झोप लागत नाही, राजानं तक्रार केली. त्यावर चिल्ली म्हणाली. मग असं कर, रोज अफू खात जा. जर 2 तोळं खाल्ली तर तुला कायमची झोप लागल. परत उठायची कटकट उरणार नाही, असं म्हणून ती हसली. पुन्हा तिनं आपल्या छातीवरील पदराची काळजी घेतली आणि राजा हिरमुसला. झुंजच्या बैलासारखा खंबीर राजा हसला. अगदी लाचारपणे हसला. या पोरीनं आपला आत्मा टाचेखाली रगडला आहे. आपण या भयंकर जाचातून सुटणे कठीण आहे आणि आणखी किती दिवस हा असाच माझा जीव जाळणार आहे कोण जाणे. बाकी हिच्या या बोलण्यावरून ही हाती येणार नाही आणि अशीच जन्मभर मला जाळून राख करणार, असा विचार करून तो म्हणाला. चिल्लू, ओढून धरू नको. एकदाचं मला होय म्हण. मी तुला सोन्यानं मडवीन. हे ऐकून चिल्ली खवळली. चटकन उठली. 2 पावलं मागं सरली. खांद्यावरचा तो चाबूक हाती घेऊन म्हणाली. राजा, काय म्हणालास? एकदा, तो उद्गारला आणि चिल्लीचा चाबूक कडाडला. राजाच्या अंगाला वेढा घालून मोकळा झाला. वादी त्याच्या दंडात बुडाली. रक्ताची धार बोटावरून खाली उतरली. त्यानं आपल्या दंडाकडे मुळीच पाहिलं नाही. रक्त झाडून तो फिरला आणि आपल्या मळ्याकडे चालू लागला. त्यानं वळूनही पाहिलं नाही आणि त्या प्रकारानं चिल्ली चकित झाली. ते रक्त पाहून तिचा आत्मा दुःखी झाला. ती दुःखित होऊन पाहू लागली. राजा शांतपणे निघून गेला. त्याच्या हातावरून रक्त गळत होतं. आपण मूर्खपणा केला, त्याला मारलं, चांगलं केलं नाही, याचं तिला वाईट वाटू लागलं. असंच जाऊन त्याला अडवावा, त्याची जखम पहावी, ती बांधावी, असा एक विचार तिच्या मनात जागा झाला. पण तेव्हा तो वेडा राजा दूर गेला होता आणि गावाकडून नाना येत होता. त्या दिवशी एकाच वेळी 2 गोष्टी घडल्या आणि त्या म्हणजे राजाचं डोकं ताळ्यावर आलं. एकाच चाबकाच्या फटकाऱ्यानं तो शुद्धीवर आला होता. चिल्ली म्हणजे एक जालिम विष आहे. ते आपणाला पचणार नाही. आपण उगीचच नको ती अपेक्षा केली. लाचार झालो, स्वतःला विसरलो, वेड लावून घेतलं आणि त्याचं फळ हे असं मिळालं. एका नादान पोरीनं मारलं आणि आपण काहीही करू शकलो नाही. रक्तगाळीत पळ काढला. आता ती मला नको. सोन्याची सुरी असली म्हणून उरात मारून घ्यायची नसते. ही चिल्ली म्हणजे सोन्याची सुरी आहे. मला ती नको. मी काही कमी नाही. मी वाघाला दावं लावीन. पण हे काय? त्या पोरीनं मला मारलं. यापेक्षा मोठा अपमान तो कोणता? माणसाने इतकी लाचारी पदरी घेऊ नये, इतकं गरीब होऊ नये. पण मी एवढा मोठा असून या पोरीसाठी वेडा झालो आणि त्या माझ्या प्रेमळ भावनांचा तिनं गैरफायदा घेतला. ती उर्मट, नादान आणि बहकलेली आहे. तिनं माझी कदर केली नाही. मी कोण याचा विचार केला नाही. छातीकडं सहज पाहिलं तसं तिला केवढा राग आला. डोळं फुटावेत असं ती म्हणाली. हे का? मी कमी नाही. मीही तरुण आहे. राजाचं डोकं उलट दिशेनं विचार करू लागलं. अन चिल्ली वेडी झाली. आपण त्याला उगीच मारलं. तो रक्तगाळीत निघून गेला. आपण एवढी आगळीक करण्याची गरज नव्हती. त्याला जर आपलं वेडच लागलं तर समजावून सांगून वाटेला लावता आलं असतं. पण चाबूक मारून त्याला फोडण्याची गरज नव्हती. हे काय चांगलं झालं नाही. आता तो कधीच येणार नाही, बोलणार नाही. आणि बोललाच तर तो वैरी म्हणूनच बोलेल. तो पुरुष आहे, पण त्याला आपल्या तारुण्याची घमेंड नाही, म्हणूनच तो आला. त्यानं झोप लागत नाही हे सारं सांगितलं. त्यात काहीच खोटं नव्हतं. जे मनात डाचत होतं तेच तो बोलला. आडपडदा ठेवला नाही, पण मी हा दुष्टावा केला. त्याला मारलं आणि एक वैरी निर्माण केला. मी तर त्याला चाबूक मारला, पण तो कुऱ्हाडही डोक्यात घालू शकतो. आता पुढं काय होईल कोण जाणे. चिल्ली विचार करीत होती. दिवस उगवून मावळत होते. रात्री संपत होत्या. राजा आपल्या मळ्यातून बाहेर पडत नव्हता. पेटेत दिसत नव्हता किंवा सबब सांगून नाण्याच्या घरी येत नव्हता.
एवढंच नाही तर त्याचा आवाजही ऐकू येत नव्हता. डुक्कर म्हणे गणेश चतुर्थीचा चंद्र पाहत नसते. ते त्या दिवशी स्वतःला दडवून घेते. तसाच राजा स्वतःला दडवीत होता. त्याचा कायापालट झाला होता. तो सर्व लाचारी झटकून मोकळा झाला होता. चिल्लीला विसरून तो आपलं घर, शेत, मळा यात लक्ष घालीत होता. त्याचप्रमाणे त्यानं कुऱ्हाडीस नवा दांडा घातला होता. आणि चिल्लीसाठी तो जेवढा दुबळा झाला होता तेवढाच आता तो क्रूर झाला होता. आणि ती देखणी चिल्ली राजाचा विचार करीत होती. त्यानं कुठंतरी दिसावं, पुन्हा मळ्यात यावं, घरी येऊन बसावं असं तिला वाटत होतं. पण राजा आपल्या मळ्यातून बाहेर पडतच नव्हता. दिवस मावत इकडं फिरला होता. पाराखाली बाजार भरला होता. 4-5 मेव्याची दुकानं, बत्ताशाच्या पराती आणि चुरमुरे घेऊन बसली होती. केळी, कांदे, मिरची, भाजी अशा अनेक पाटी घेऊन शेतकरीण बाया गिरायकांची वाट पाहत होत्या. पारावर राजा बसला होता. तो पान खात होता. त्याचा अवतार संपूर्ण बदलला होता आणि आता तो पूर्वीपेक्षा अधिक बलिष्ठ आणि खंबीर दिसत होता. त्याची कुऱ्हाड चमकत होती आणि तो कित्येक दिवसांनी गावात आला होता. त्याची ती कुऱ्हाड आणि तांबड्या मातीने लाल झालेली कापडं, तो कोशा, पटका पाहून गावातील अनेक माणसं नवल करीत होती. काहीतरी मुद्दाम पुढे जाऊन त्याला रामराम करीत होती आणि राजा हसत होता. आपण सापासारखी काट टाकली नि माणसात आलो असं त्याला वाटत होतं. थोड्या वेळानं चिल्ली बाजारात आली. तोच थाट, तेच बोलणं, नेऱ्यांचा घोट टेपलण्याची तीच तरा, तोच देह, तेच चढतं तरुणपण नि आगळं रूप. पण चिल्ली बदलली होती. किंचित गंभीर दिसत होती. तिच्या गालावरचं गोड हास्य करपल्यासारखं वाटत होतं. ती सरळ समोर पाहत होती. ती सर्व काही पाहत होती. पण आपण काहीच पाहत नाही असं ती भासवीत होती. तिची तरल नजर त्या बाजारावर तळपून स्थिर झाली होती. पारावर बसलेल्या राजाला पाहून तिच्या काळजात धस्स झालं आणि मग ती उगीचच फिरत फिरत त्याच्या समोर गेली. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिनं त्याच्याकडे पाहिलं. उगीचच हसू लागली. ओळखीच्या माणसाची आवाज चढवून बोलू लागली. चिल्लूला बाजारात पाहून ओळखीच्या बाया तिला हाका मारू लागल्या. काही थट्टा करू लागल्या आणि चिल्ली हसत हसत या बाईकडून त्या बाईकडे जाऊ लागली. राजा चिल्लीकडे पाहत नव्हता. तो जवळ बसलेल्या लोकांशी बोलत होता आणि हसत होता. ती देखणी तरणी चिल्ली पुढं आहे हे त्याच्या हिशोबातच नव्हतं. मग तो उठला. कुऱ्हाड घेऊन शांतपणे चावडीत गेला. अगदी पोलीस पाटलासारखा चावडीत जाऊन बसला. चिल्ली बेचैन झाली. आपण केलेली जखम याच्या वर्मी लागली आहे. म्हणूनच असा हा बेडर नि बेफिकीर झाला आहे. अगदी डोंगरासारखं गंभीर नि अचल दिसतो आहे. हा बदल आपल्या ते एका चापकाने केला आहे. आपण ते वाईट केलं. आपल्यासाठी झुरणारा, मरणारा राजा. आपण आपल्या हातानं हा असा तलवारीसारखा तीक्ष्ण आणि पोलादासारखा कठीण केला. आणि आणि आपण स्वतः मिळण्यासारखे मऊ होऊन त्यानं आपल्याकडे पाहावं, एकदाच पाहावं म्हणून डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहोत. पण तो पाहतच नाही. एकेकाळी याला माझं वेड लागलं होतं. हा दुबळा झाला होता. माझ्या भोवती घारीप्रमाणे तळपत होता. माझ्या नजरेसाठी मी हसावं म्हणून याला खूळ लागलं होतं. त्या दिवशी दुपारी मळ्यात आला तेव्हा तो अपराध्यासारखा आला. अगदी भिकारी होऊन त्यानं याचना केली. एकदाच होय मन. आणि मी त्याला चाबूक मारला. आणि मग हा दुखावलेल्या नागासारखा निघून गेला. परत दिसला नाही. आणि आज दिसला तर हा असा. खरंच राजासारखा मिरवत हा चावडीकडे गेला. या विचारात ती काळवंडली होती आणि राजाचाच विचार करीत होती. राजा चावडीकडे जाताच ती तिकडं सरकली. चावडी पुढील दुकानापुढं उभी राहून बोलू लागली. तिच्याकडे सारा बाजार पाहत होता आणि ती फक्त राजाला पाहत होती. नंतर राजा उठला आणि मळ्याकडे गेला. चिल्लीची दारुण निराशा झाली. ती बाजारात ठरली नाही. घरी गेली. तिला सारं सुनं सुनं वाटत होतं. घरीदारी जीव लागत नव्हता. मन अस्वस्थ होतं. तो इतका निर्दय कसा झाला? त्याचं वेड कसं गेलं? आणि आता त्याचं वेड मला का लागलं? असं ती स्वतःलाच विचारत होती. दिवस जात होते. चिल्लीचं वेड वाढत होतं. ती रात्रीच्या रात्री जागून काढत होती. आपण त्याला चाबूक मारून घेऊन घोर अपराध केला. आपण ही पीडा विकत घेतली. त्यापूर्वी आपण सुखी होतो. ही दगदग नव्हती. पण त्या दिवशी त्याला मारून हे काय करून बसलो आहोत याचाच ती विचार करत होती. ती जेवत नव्हती. घरात कोणाशी सरळ बोलतही नव्हती. रोज उठून मळ्यात जात होती. पण राजाची आठवण तिची पाठ सोडत नव्हती. तो सारखा तिच्या डोळ्यापुढं उभा होता. तो चाबकाचा आवाजनी रक्ताची धार तिला सारखी दिसत होती. राजाची आठवण झाली की ती गरकन फिरून त्याच्या मळ्याकडे पाहत होती.
दुपार टळून गेली होती. नाना खोत्याच्या मळ्यात सामसूम होती. एकटी चिलू भलतीच अस्वस्थ होती. एकदा राजाकडे आपण स्वतःच जावं, त्याला शांत करावं, त्याची माफी मागावी आणि तो म्हणेल तसं करावं. नाहीतरी त्याच्या इतका देखणा श्रीमंत की मनाचा धनी दुसरं कोण आहे या गावात. थोडा अपमान होईल, पण तो सुखी होईल. आपल्या काळचं चालणारे शल्य दूर होईल. एक मित्र परत मिळेल. त्याला जे माझं वेड लागलं होतं ते पुन्हा लागेल. आणि मग तो रोज माझ्यासाठी धावत येईल. मला डोळं भरून पाहील, हसेल. त्यातच मला जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. ती राजाच्या मळ्याकडे पाहत स्वतःला विचारत होती की मी त्याच्याकडे गेले तर काय होईल? तो काय म्हणेल? तो रागवेल का? की जवळ घेईल? त्याच्यात काय कमी आहे? तोही तरुणच आहे, देखणा आहे, पाटील आहे. मग मी का जाऊ नये? आणि मी जर स्वतः तिकडे गेले तर त्याला आनंद होईल. भोळा राजा हसेल, मग दुखावणार नाही. पण जर त्यानं सूड घेतला, जसा मी चाबूक उडवला तसा, त्यानं चाबूक मारला तर तर काय होईल? तो फटका मला सोसेल का? की तसाच माझा दंड फुटला तर मी काय करू? ती जखम कशी दडवू? मग घरात काय सांगू? चिल्ली विचारचक्रात गुंतली होती. आपलं रूप, तारुण्य आणि तो अहंकार विसरून एक नवाच विचार करीत होती. हळूहळू तिचं मन बेबंद झालं. मग ती भान हरपली आणि राजाच्या मळ्याकडं चालू लागली. राजा एकटाच मांडवात बसला होता. भरपूर दूध पिऊन तो धुंद झाला होता. कुड्यात त्याची कुऱ्हाड खोचून ठेवली होती आणि तो सावलीत निवांत बसला होता. एकाएकी चिल्ली आलेली पाहताच तो बावरला. जखमेची खपली निघून रक्त गळू लागावे तसं झालं. तो गंभीर झाला, पण जागचा हलला नाही. त्यानं फक्त जवळ पडलेला चाबूक ओढला आणि हातात घेतला. चिल्ली हळूहळू पुढं आली. तिनं तो चाबूक पाहिला. आज आपलाही दंड फुटणार असं तिला वाटू लागलं. ती अगदी जवळ आली तेव्हा ती भयभीत झाली होती. जे होईल ते सहन करण्याचा निर्धार करून आली होती. ती बेभान झाली होती. छातीवरचा पदर ढळला आहे याचं तिला भान नव्हतं. ती गुन्हेगाराप्रमाणे त्याच्या समोरून आली आणि म्हणाली, मी आले. का? त्यानं चाबूक सरळ धरला आणि चिल्ली भयभीत झाली. राजा उठला. त्यानं चाबूक सरळ धरला. त्या भयंकर फटक्याची त्याला आठवण झाली आणि चिल्ली गांगरली. हळूहळू पुढं गेली. मला मारणार? तिनं हळूच विचारलं. का मारू नये? त्यानं उलट विचारलं. मग एकदाचा माझा जीव घ्या. ती रडू लागली. म्हणाली, हे मला सहन होत नाही. मी मरून जाईन. मी एकच चाबूक मारून जन्माची मेले. आता मला मारू नका. मी पाया पडते. तिनं त्याच्या पायावर मुरकंड दिली. राजाचं डोळं भरलं. त्यानं ती देखणी चिल्ली उठवली, हृदयाशी धरली. तू का ओढून धरलंस? मी वेडी आहे म्हणून. ती त्याच्या बाहूत गडगप्प होऊन म्हणाली, आता राग सोडा आणि चिल्लीला पदरी घ्या. पण पण काय? त्यानं तिला काळजाशी घट्ट दाबली. तिची भरदार काया त्याच्या देहाशी एकरूप झाली. तो म्हणाला, चिल्लू, पण काय? आता लवकर लगीन. आता उशीर नाही. तो हर्षभरीत झाला. त्याने चाबूक टाकला आणि चिल्लीचं डोळं पुसलं. चिल्ली धुंद झाली, बेबंद झाली आणि साऱ्या जगाला विसरून त्याच्या मिठीत बुडाली. अगदी डोहात बुडावी तशी गडप झाली. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.